नमस्कार, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ITI मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामधील फॅक्टरी ॲक्ट 1948 हा चॅप्टर आज आपण समजून घेणार आहोत. फॅक्टरीज ॲक्ट 1948 हा कामगारासंदर्भात व कारखाना किंवा कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांसंदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा कायदा आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, कारखाना कायदा हा 1948ला तिसऱ्यांदा अंमलात आला आणि तो आजपर्यंत त्याचंच आपण मार्गदर्शन घेऊन सध्या कार्य करत आहोत. कंपन्या ह्याच्यानुसारच कामगारांना जे काय वेलफेअर गोष्टी आहेत किंवा तरतुदी आहेत त्या देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या कायद्यावरती अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून देखील काही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. त्यांच्यामार्फत हा कायदा व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही याच्यावरती देखरेख केलं जातं किंवा नियंत्रण ठेवलं जातं. तर मित्रांनो, कारखाना कायद्याचं थोडं आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. इन ग्रेट ब्रिटन द सेकंड हाफ ऑफ द 18th सेंचुरी म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनमध्ये किंवा युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू झाले. या उद्योग व्यवसायामध्ये अनेक प्रमाणात महिला किंवा बाल कामगारांचं त्या ठिकाणी वापर करून घेतलं जात असत आणि त्यांच्याकडून कितीही तास काम करून घेतलं जात असत, जेणेकरून त्यांचं आरोग्य, त्यांचं सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टीवरती गदा येत होती किंवा त्या गोष्टींची पायमल्ली होत होती. मग सदर ही बाब तिथल्या काही कामगारांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याविषयी सगळे चर्चा करून काही कामगारांनी एक पुढाकार घेऊन कायदा अस्तित्वात आणण्यासाठी त्या लोकांनी प्रयत्न केला आणि पहिल्यांदा 1819मध्ये एक कायदा अस्तित्वात आला. या ठिकाणी म्हटलेलं बघा, सम ऑफ द एम्प्लॉईज टूक इनिशिएटिव्ह टू इम्प्लिमेंट लेबर लेजिस्लेशन्स. फॅक्टरीज ॲक्ट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1819. 1819मध्ये सदर कायदा अस्तित्वात आला, जेणेकरून कामगारांना एक प्रोटेक्शन मिळेल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील, त्यांना एक सुरक्षित जीवन जगता येईल. ह्या सगळ्या बाबींचा विचार करून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आफ्टर सम मॉडिफिकेशन्स द फायनल अमेंडेड ऑफ फॅक्टरीज ॲक्ट टूक प्लेस इन 1948. ह्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि त्यानंतर 1948ला परत एकदा कारखाना कायदा 1948 अस्तित्वात आलेला आहे. आणि सदर ह्या कायद्यानुसारच सर्व कंपन्या किंवा त्या कंपन्यांमध्ये काम करणारे वर्कर्स यांच्यासाठी हा कायदा एक बंधनकारक कायदा आहे आणि कारखान्यांना बंधनकारक आणि कामगारांना त्यांना एक कल्याणकारी गोष्टी त्यांना मिळाव्यात ह्याच्यासाठी काही तरतुदी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर हाच कायदा भारत देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये फॅक्टरीज ॲक्ट इन इंडिया, आपल्या देशामध्ये हा कायदा केव्हा अस्तित्वात आला हे आपण या स्लाईडच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरीज ॲक्ट वाज पास्ड इन 1881. आपल्या देशामध्ये 1881 साली हा कायदा अस्तित्वात आला आणि ब्रिटनमध्ये हाच कायदा 1819मध्ये अस्तित्वात आला होता. धिस ॲक्ट वॉज बेसिकली डिझाईन टू प्रोटेक्ट, कोणासाठी हा कायदा आहे तर चिल्ड्रनसाठी म्हटले बघा, चिल्ड्रन अँड टू प्रोव्हाइड फ्यू मेजर्स फॉर हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द वर्कर्स. म्हणजे कामगारांच्या हिताचा हा कायदा आहे. कामगारांचं आरोग्य चांगलं राहावं, त्याचबरोबर त्यांना एक सुरक्षितता मिळावी, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, जीवनामध्ये सुरक्षितता, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळाव्यात आणि बाल कामगार जे आहेत त्यांच्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा कायदा त्यांच्याकरिता अस्तित्वात आला. तो कायदा 1881 साली अस्तित्वात आला.
या कायद्यामध्ये अशी तरतूद केली गेली की धिस लॉ वॉज अप्लिकेबल टू ओनली दोज फॅक्टरीज. हा कायदा कोणासाठी लागू करण्यात आला? विच एम्प्लॉईड 100 ऑर मोर वर्कर्स. ज्या कारखान्यामध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतील अशा कारखान्यांना हा कायदा लागू करण्यात आला. त्याच्यानंतर मित्रांनो याच कायद्यामध्ये थोडं अमेंडमेंट करून 1891 साली दुसऱ्यांदा परत हा कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये कामगारांची मर्यादा कमी करण्यात आली. ज्या कारखान्यामध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतील अशा कारखान्यांना हा कायदा लागू करण्यात आला. म्हणजे 1881 मध्ये 100 कामगार किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आणि 1891 मध्ये 50 कामगार किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतील अशा कारखान्यांना हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर हा कायदा तर लागू झाला. ह्या कायद्यामध्ये कामगारांच्या दृष्टीने किंवा कारखान्यांच्या दृष्टीने बंधनकारक गोष्टी किंवा तरतुदी काय केल्या हे देखील पाहणं गरजेचं आहे. या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. फॅक्टरीज ॲक्ट इन्क्लूड्स, याच्यामध्ये काय तरतुदी आहेत बघा. हेल्थ, कामगारांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेफ्टी, सुरक्षितता, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि कामगारांच्या जीवनाची देखील सुरक्षितता. त्याचबरोबर वेलफेअर, एक कल्याणकारी गोष्टी कामगारांच्या बाबतीत घडल्या पाहिजेत, कामगारांना त्या गोष्टी दिल्या पाहिजेत कारखान्याने. त्यानंतर वर्किंग आवर्स ऑफ अडल्ट्स, प्रौढांसाठी कामाचे तास किती असले पाहिजेत. त्यानंतर ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस, ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस, ह्या 5 तरतुदी कामगारांच्या हिताच्या असणार आहेत. कामगाराचं चांगलं आरोग्य असेल तर तो चांगलं काम करू शकेल. कामगाराचं आरोग्य चांगलं असेल तर तो जास्त दिवस चांगलं काम करू शकेल, त्याचं जीवनमान तो उंचावेल. आरोग्य चांगलं केव्हा राहील मित्रांनो? कामगारांना पुरेशी झोप मिळाली तर तो त्याचं आरोग्य चांगलं ठेवू शकेल. कामगारांना 8 तासच काम दिलं तर त्याचं आरोग्य चांगलं राहू शकेल. त्याचबरोबर कामगाराला पिण्याचं स्वच्छ पाणी, कामगाराच्या कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अडगळ असू नये जेणेकरून त्या ठिकाणी अपघात होणार नाही आणि कामगारांना अपघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश किंवा प्रकाशाची योजना त्या ठिकाणी चांगली केली पाहिजे. व्हेंटिलेशन चांगलं असलं पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे. कामाचे तास 8 असले पाहिजे, त्याच्यामध्ये अर्धा तास जेवणासाठी आणि 15 मिनिट चहासाठी, असं एकूणच 8 तासाचं नियोजन कामगारांसाठी केलं पाहिजे. आणि कामगारांना त्याच्या अडचणीला रजा असल्या पाहिजेत. आता 30 रजा हे अर्जित रजा असतात कामगाराला वर्षभरातून, 10 मेडिकल रजा असतात आणि 8 कॅज्युअल रजा असतात. कोणत्याही इमर्जन्सीच्या वेळेस कॅज्युअल रजा त्याला घेता येऊ शकेल आणि त्याला त्याच्या दैनंदिन म्हणजे दैनंदिन काम करता करता त्याच्याही वैयक्तिक कामांसाठी किंवा वैयक्तिक गोष्टींसाठी त्याला रजा मिळावी. त्याचंही आरोग्य चांगलं राहावं, त्यालाही चांगल्या गोष्टींमध्ये सामील होता यावं, पाहुण्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावं, त्याला मेडिकल म्हणजे फॅसिलिटी मिळावी. जेवणाच्या ठिकाणी जागा चांगली असली पाहिजे, स्वच्छ पाण्याची सोय केली पाहिजे, खेळती हवा असली पाहिजे. उन्हाळा असेल तर कूलरचं पाणी दिलं पाहिजे, वॉटर कूलर. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या तरतुदी कारखाना कायदा 1948 मध्ये केलेल्या आहेत. मित्रांनो, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो म्हणून ह्या 5 तरतुदी ज्या आहेत ह्या 5ही तरतुदीचं आपण अभ्यास केला पाहिजे. हेल्थ, सेफ्टी, वेलफेअर, वर्किंग आवर्स ऑफ अडल्ट्स आणि ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस, ह्या 5 तरतुदी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर आता डेफिनेशन्स म्हटलेलं आहे. आता कारखाना कोणाला म्हणायचं किंवा कशाला कारखाना म्हणायचं? तर कारखाना कशाला म्हणायचं? वेअर ऑन 10 ऑर मोर वर्कर्स आर वर्किंग, ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करीत असतील. आर वेअर वर्किंग ऑन एनी डे ऑफ द प्रिसिडिंग 12 months, आणि कुठल्याही 12 महिन्याच्या म्हणजे 12 महिने काम करत असणारे ठिकाण
अँड इन एनी पार्ट ऑफ विच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, म्हणजे वस्तू निर्मिती करत असलेली वस्तू ज्या ठिकाणी निर्मिती होते इज बिईंग कॅरीड ऑन विथ द एड ऑफ पॉवर. वस्तू निर्मिती कोणाच्या माध्यमातून किंवा कशाच्या आधारे, तर इलेक्ट्रिक पॉवरच्या आधारे ज्या ठिकाणी केली जाते ऑर इज ऑर्डिनरीली सो कॅरीड ऑन, याला कारखाना म्हणतात. ज्या ठिकाणी वस्तू निर्मिती केली जाते विद्युतच्या सहाय्याने, विद्युत सप्लायच्या सहाय्याने, त्यानंतर ज्या ठिकाणी 10 किंवा 10पेक्षा जास्त कामगार काम करीत असतील, 12 महिने काम चालतं, याला काय म्हणायचं, कारखाना. किंवा व्हेअर अँड 20 ऑर मोर वर्कर्स आर वर्किंग, किंवा ज्या ठिकाणी 20 किंवा 20पेक्षा जास्त कामगार काम करीत असतील, ऑर व्हेअर वर्किंग ऑन एनी डे ऑफ द प्रिसिडिंग 12 मंथ्स, कोणताही दिवस म्हणजे 12ही महिने थोडक्यात. अँड इन एनी पार्ट ऑफ विच अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज बिईंग कॅरीड ऑन विदाउट द हेड ऑफ पॉवर ऑर इज ऑर्डिनरीली सो कॅरीड ऑन. तर याला काही ठिकाणी विद्युत सप्लायच्या सहाय्याने चालणाऱ्या मशीन्स ज्या कारखान्यात आहेत त्यालाही कारखाना म्हणतात, आणि ज्या ठिकाणी पॉवर सप्लाय नाही किंवा विजेवर चालणाऱ्या मशीन्स नाहीत त्या ठिकाणी देखील त्यालाही कारखाना म्हणता येऊ शकतं. बट डज नॉट इन्क्लूड अ माइन सब्जेक्ट टू द ऑपरेशन ऑफ द माइन्स ॲक्ट 1952. परंतु ह्याच्यासाठी खाण जे असते किंवा खाणीसाठी याच्यासाठी कायदा वेगळा दिलेला 1952चा खाणी संदर्भातला कायदा आहे. आर अ मोबाईल युनिट बिलॉंगिंग टू द आर्म्ड फोर्सेस ऑफ द युनियन, रेल्वे रनिंग शेड आर अ होटल, रेस्टॉरंट आर ईटिंग प्लेस, याला कारखान्यामध्ये कारखाना कायदा लागू नाही. त्याचबरोबर अदर डेफिनेशन्स म्हटलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मीन्स एनी प्रोसेस फॉर, आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे किंवा वस्तू निर्मितीचं कार्य किंवा वस्तू निर्मितीची पद्धत, याला काय म्हणतात पाहूया आपण. मेकिंग म्हणजे बनवणे, अल्टरिंग त्यामध्ये दुरुस्ती करणे, रिपेरिंग दुरुस्ती करणे, ऑर्नामेंटिंग, फिनिशिंग, पॅकिंग, ऑइलिंग, वॉशिंग, क्लिनिंग, ब्रेकिंग अप, डिमॉलिशिंग or otherwise treating or adapting any article or substance with a view to its use, sale, transport, delivery or disposal. किंवा pumping oil, water, sewage or any other substance, or generating, transforming or transmitting power, or composing types of printing by letter, press, lithography, photographer or other similar process, or book binding, constructing, reconstructing, repairing, refitting, finishing or breaking up ships or vessels, याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हटलं जातं. मित्रांनो, एवढे कार्य आहेत, या कार्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, कारखाना कायदा 1948 किंवा 1881, 1891 आणि 1948. कारखाना कायदा 1948 हा कायदा 1 एप्रिल 1948ला अमेंडमेंट होऊन अस्तित्वात आलं. त्याच्यामध्ये दिवस किंवा डे कशाला म्हणायचं ते या ठिकाणी आपण समजून घेऊया. दिवस किंवा डे मीन्स अ पिरियड ऑफ 24 hours बिगिनिंग ॲट मिडनाईट. रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पूर्ण होतात, यालाच दिवस असं म्हटलं जातं. एक दिवस म्हणजे 24 तास असतात. त्यानंतर वीक, ह्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की वीक मीन्स अ पिरियड ऑफ 7 days, 7 दिवसाचा जो कालावधी आहे, 7/7/24, याला काय म्हणायचं, वीक.
तर आता हा वीक केव्हा सुरू होतं? 7 days बिगिनिंग ॲट मिडनाईट ऑन सॅटरडे नाईट, म्हणजे शनिवारच्या रात्री 12 वाजल्यापासून हा दिवस वीक सुरू होतो. त्यानंतर कॅलेंडर इयर. कॅलेंडर इयर मीन्स द पिरियड ऑफ 12 months बिगिनिंग विथ द फर्स्ट डे ऑफ जानेवारी इन एनी इयर. जानेवारीचा पहिला दिवसापासून जे सुरुवात होते ते शेवटच्या दिवसापर्यंत याला कॅलेंडर इयर असं म्हटलं जातं. त्यानंतर पॉवर. पॉवर मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी. पॉवर म्हणजे विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जेवर चालणारे जे मशीन्स आहेत त्याकरिता लागणारी विद्युत ऊर्जा याला पॉवर म्हटलं जातं. ऑर एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी विच इज मेकॅनिकली ट्रान्समिटेड अँड इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन ऑर ॲनिमल एजन्सी. म्हणजे माणसाकडून किंवा कुठल्याही प्राण्यांकडनं जी एनर्जी निर्मिती होत नाही याला काय म्हणायचं? पॉवर. प्राईम मूवर मीन्स एनी इंजिन, मोटर or other appliance which generates or otherwise provides power. म्हणजे मोटार किंवा इंजिन किंवा आणखी कुठलं अप्लायन्स आहे जे पॉवरची निर्मिती करते त्याला पॉवर असं प्राईम मूवर असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ज. मित्रांनो, कारखाना कायदा 1948 जो अस्तित्वात आला त्याचा उद्देश काय आहे ते आपण पाहूया. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॅक्टरीज ॲक्ट 1948 इज टू इन्शुअर ॲडिक्वेट सेफ्टी मेजर्स. म्हणजे या कायद्यामध्ये इन्शुअर ॲडिक्वेट सेफ्टी मेजर्स म्हणजे सुरक्षित संदर्भात जे काही नियम रूल्स जे काय आहेत ते कंपन्यांनी पुरवले आहेत किंवा नाही याचं तपासणी किंवा पडताळणी करणे किंवा खात्री करणे. अँड टू प्रमोट द हेल्थ अँड सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ द वर्कर्स एम्प्लॉईड इन फॅक्टरीज. कारखान्यांमध्ये कामगारांचं सुरक्षा असेल, कामगारांचं आरोग्य असेल व त्यांच्यासाठी जे कल्याणकारी गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी पुरवठा होतो किंवा नाही, त्या ठिकाणी ह्या गोष्टी दिल्या जातात का नाही ह्या इन्शुअर करण्यासाठी कारखाना कायदा 1948चा अस्तित्व झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे. द ॲक्ट ऑल्सो मेक्स प्रोव्हिजन्स रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन अँड यंग पर्सन्स इन्क्लुडिंग चिल्ड्रन अँड अडोलसेंट्स ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस. म्हणजे स्त्री कामगार असेल किंवा बालकामगार संदर्भातलं, त्याचबरोबर ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस म्हणजे भर पगारी रजा ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं व्यवस्थित पालन होतं किंवा नाही हे पाहणं या कारखाना कायद्याचा उद्देश आहे. द ॲक्ट एक्सटेंडेड टू होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर अँड कवर्स ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड एस्टॅब्लिशमेंट्स फॉलिंग within the definitions of factory as defined as under section 2 of the act unless otherwise provided. It is also applicable to factories belonging to central or state government sections. आता या ठिकाणी म्हटलं बघा या स्लाइडमध्ये प्रोव्हिजन्स रिगार्डिंग हेल्थ म्हटलेलं आहे. तर हेल्थ संदर्भातलं काय प्रोव्हिजन्स द्यायला पाहिजे किंवा दिलेले आहेत कारखाना कायदा 1948 मध्ये ते पाहूया. या ठिकाणी म्हटलं बघा क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता. क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता. स्वच्छता कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी कामगार काम करत असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण असता कामा नये, दुर्गंधी असता कामा नये, त्या ठिकाणी खेळती हवा असली पाहिजे, आल्हाददायक असं वातावरण असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड इन्फ्लुएन्स. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे वेस्ट असता कामा नये ज्या वेस्टमुळं कामगारांचं आरोग्य बिघडेल किंवा कामगारांना त्रास होईल अशा गोष्टी त्यात लगेच त्याचं डिस्पोजल केलं पाहिजे. त्यानंतर व्हेंटिलेशन्स अँड टेम्परेचर. ज्या ठिकाणी कामगार काम करत असतो त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असलं पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे, पुरेसं प्रकाश असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे. तर कामगार 8 तास व्यवस्थित काम करून एक चांगलं उत्पादन त्या ठिकाणी तो
करू शकेल आणि त्याचं चांगलं आरोग्य राहू शकेल. डस्ट अँड फर्म्स, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डस्ट वगैरे असता कामा नये, आरोग्याला धोका पोहोचेल असं. त्यानंतर आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन, त्या ठिकाणी आर्द्रता किंवा असं कृत्रिम काय केलेलं असेल तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. ओव्हर क्राउडिंग, कामाच्या ठिकाणी गर्दी होईल आणि ज्यामुळं त्या ठिकाणी अपघात होईल असं त्या ठिकाणी कंपनीतनं टाळलं पाहिजे. त्यानंतर लाइटिंग, पुरेसा प्रकाश असणं आवश्यक आहे. त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं स्वच्छ पाणी, उन्हाळा असेल तर वॉटर कूलरचं पाणी कामगारांसाठी असणं आवश्यक आहे. त्यानंतर लॅट्रिन्स अँड युरिनल्स, त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सोय असणं आवश्यक आहे, जेणेकरून आरोग्याला बाधा पोचणार नाही. त्यानंतर ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाचे स्पिटन्स वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या तरतुदी आहेत. आणि या तरतुदी कारखाना कायदा 1948 मध्ये कामगारांच्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टींमुळे आरोग्य त्यांचं चांगलं राहील. त्यानंतर मित्रांनो प्रोव्हिजन्स रिगार्डिंग सेफ्टी. तर सेफ्टी म्हटल्यानंतर फेन्सिंग ऑफ मशिनरी, तर मशीनला कुठल्याही प्रकारचं, आता मशीनला फिरणारे भाग असतात, फिरणारे पार्ट असतात, त्याच्यामध्ये कामगारांना कुठल्याही प्रकारचं असुरक्षितता वाटणं म्हणजे वाटू नये म्हणून त्या ठिकाणी फेन्सिंग ऑफ मशिनरी म्हटलेलं आहे. मशीनला जाळं असणं आवश्यक आहे, गार्ड असणं आवश्यक आहे. वर्क ऑन ऑर नियर मशिनरी इन मोशन, जास्त त्या ठिकाणी मोमेंट होता कामा नये किंवा जास्त मोमेंट असेल तर त्या ठिकाणी सेफ्टीचं प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन्स ऑन डेंजरस मशीन, तरुणांना किंवा युवकांना तर अशा रिस्की किंवा धोकादायक मशीनवरती काम लावू नये. स्ट्रायकिंग गिअर अँड डिव्हाइसेस फॉर कटिंग ऑफ पॉवर, त्यानंतर सेल्फ ॲक्टिंग मशीन्स, केशिंग ऑफ न्यू मशिनरी, नवीन मशीनला केशिंगची सोय करणं आवश्यक आहे. प्रोहिबिशन ऑन एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन नियर कॉटन ओपनर्स, म्हणजे कपड्यांबाबतीत देखील विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर हॉइस्ट, लिफ्ट्स, लिफ्टिंग मशीन्स अँड अदर्स, रिव्हॉल्विंग मशिनरी, प्रेशर प्लांट, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांचं हित कंपन्यांनी पाहणं गरजेचं आहे. रिस्क असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर फ्लोअर्स, स्टेअर्स अँड मीन्स ॲसेस, पेट्स, सम्स, ओपनिंग इन फ्लोअर्स, एक्सेसिव्ह वेट्स, म्हणजे जास्तीत जास्त वजन देणं टाळलं पाहिजे. कमीत कमी वजन किंवा त्या ठिकाणी क्रेनची सोय केली पाहिजे. प्रिकॉशन्स रिगार्डिंग यूज ऑफ पोर्टेबल इलेक्ट्रिक लाईट, ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी पोर्टेबल लाईटची सोय करता यायला पाहिजे. एक्सप्लोसिव्ह ऑर इन्फ्लेमेबल डस्ट गॅस, जेणेकरून त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते, हे टाळलं पाहिजे. प्रिकॉशन्स इन केस ऑफ फायर, ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या बाबीवरती बारकाईनं लक्ष देऊन कामगारांची सुरक्षा हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर आता वेलफेअर म्हटलेलं आहे. प्रोव्हिजन्स रिगार्डिंग वेलफेअर ऑफ वर्कर्स, कामगारांचं जे हित आहे त्यांना जे कल्याणकारी गोष्टी दिल्या पाहिजेत कारखान्याने, त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा. वॉशिंग फॅसिलिटीज, कामगारांना हात धुण्याची सोय त्या ठिकाणी असली पाहिजे. कामगारांना वेळोवेळी टॉयलेट बाथरूमची सोय त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी असली पाहिजे. फॅसिलिटीज फॉर स्टोरिंग अँड ड्राईंग क्लोथिंग, त्या ठिकाणी कपडे सुकवण्याची सोय असली पाहिजे, कपडे ठेवण्याची सोय असली पाहिजे, लॉकरची सोय असली पाहिजे. फॅसिलिटीज फॉर सिटिंग, बसण्याची सोय असली पाहिजे. मित्रांनो आपण पाहतो कंपन्यांमध्ये 8 तासापैकी त्यांना फक्त अर्धा तास जेवणासाठी आणि 15 मिनिट चहासाठी इतकीच बसण्याची सोय असते, अदरवाईज त्यांना कुठेही बसता येत नाही. तर त्यांना बसण्याची देखील एक माणुसकीचा दृष्टिकोन म्हणून त्यांना बसण्याची सोय केली पाहिजे. त्यानंतर तात्पुरतं फर्स्ट एड फॅसिलिटीज असली पाहिजे. एखाद्याला जखम झाली तर ताबडतोब त्या ठिकाणी त्याला प्रथमोपचार करता यावं. कॅन्टीनची सोय असली पाहिजे, छताची सोय असली पाहिजे, रेस्टरूम्स असले पाहिजे, लंच रूम असलं पाहिजे, क्रेचेस असलं पाहिजे. वेलफेअर ऑफिसर्सचे त्या ठिकाणी नेमणूक असली पाहिजे. ज्या ठिकाणी 500 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील अशा ठिकाणी एका वेलफेअर ऑफिसरची नेमणूक करावी अशी
तरतूद देखील कारखाना कायदा 1948 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर धोकादायक जे प्रोसेस आहेत, जोखमीचे जे काम आहेत, त्या संदर्भातलं देखील काय प्रोव्हिजन केलं पाहूया. प्रोव्हिजन्स रिगार्डिंग हॅझार्डस प्रोसेस वेअर इन्स्ट्रक्टेड इन द ॲक्ट अंडर अ न्यू चॅप्टर बाय द फॅक्टरीज अमेंडमेंट ॲक्ट 1987. कारखाना कायदा 1987 ह्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की जोखमीचं जे काम आहे ते कमीत कमी कामगारांकडून करून घ्यावं आणि जास्तीत जास्त मशिनरीचा वापर करून त्या ठिकाणी ते काम करून घ्यावं असं म्हटलेलं. धिस ॲक्ट इन्स्ट्रक्टेड 2 न्यू शेड्यूल्स म्हटलं आहे. ह्याच्यामध्ये 2 न्यू शेड्यूल काय आहेत बघूया. लिस्टिंग द इंडस्ट्रीज इन्व्हॉल्विंग हॅझार्डस प्रोसेस. तर अशा ज्या कंपन्या आहेत ज्या ठिकाणी जोखमीचं काम केलं जातं अशा कंपन्यांच्या कामाची यादी करावी. त्यानंतर रिलेटिंग टू परमिसिबल लेवल्स ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्सेस इन वर्क एन्व्हायरमेंट. म्हणजे अशा कंपन्यांची याद्या करून त्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या आरोग्याला धोका पोचणार नाही आणि जर धोका असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर ते आपण पाहूया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ साईट अप्रायझल कमिटी म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी एक कमिटी नेमली पाहिजे जेणेकरून त्याचा अभ्यास करून त्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कंपल्सरी डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे ती माहिती डिस्क्लोजर करणं गरजेचं आहे. स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑक्युपायर इन रिलेशन टू हॅझार्डस प्रोसेस. ज्या ठिकाणी अतिशय धोकादायक काम आहे अशा धोकादायक ठिकाणी कंपन्यांनी कामगारांची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर मेंटेनिंग ॲक्युरेट अँड अप टू डेट हेल्थ अँड मेडिकल रेकॉर्ड्स ऑफ वर्कर्स. कामगारांचं आरोग्यासंदर्भातलं किंवा मेडिकल संदर्भातले जे काय गोष्टी आहेत त्याचं त्या ठिकाणी नोंद ठेवणे. टू एनी केमिकल टॉक्सिक ऑर एनी अदर हार्मफुल सबस्टन्सेस मॅन्युफॅक्चर्ड स्टोअर्ड हँडल्ड ऑर ट्रान्सपोर्टेड. म्हणजे रसायन असेल किंवा आरोग्यास घातक असं रसायन असेल असं ह्या गोष्टींचं जे स्टोअर केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं ह्याचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. अपॉइंटिंग क्वालिफाईड एक्सपिरियन्स्ड अँड कम्पीट पर्सन्स इन हँडलिंग सच सबस्टन्सेस टू सुपरवाइज हँडलिंग अँड फॉर प्रोटेक्टिंग द वर्कर्स फ्रॉम द हॅझार्ड. म्हणजे अशा धोकादायक कामाच्या ठिकाणी क्वालिफाईड म्हणजे सुशिक्षित, चांगला शिकलेला, चांगला अनुभव असलेला किंवा ज्याला या कामाची जाण आहे, माहिती आहे अशा व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून सगळं किंवा त्याच्या सुपरविजन खाली हँडलिंग किंवा त्याचं काम चाललं पाहिजे असं याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. प्रोव्हाइडिंग फॉर मेडिकल एक्झामिनेशन ऑफ एव्हरी वर्कर ॲट इंटरवल्स. आणि त्या ठिकाणी जे काम करणारे कामगार आहेत त्यांचं आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ इन्क्वायरी कमिटी. त्यानंतर एमर्जन्सी स्टँडर्ड्स, परमिसिबल लिमिट्स ऑफ एक्सपोजर ऑफ केमिकल अँड टॉक्सिक सबस्टन्सेस, वर्कर्स पार्टिसिपेशन इन सेफ्टी मॅनेजमेंट, राईट ऑफ वर्कर्स टू वॉर अबाउट इमिनंट डेंजर. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी तरतूद असणं गरजेचं आहे. आणि सदर ह्या तरतुदी कंपन्यांकरिता बंधनकारक आहेत. त्यानंतर वर्किंग आवर्स ऑफ अडल्ट्स. प्रौढ कामगार असेल तर त्याच्यासाठी काय तरतुदी आहेत बघू कामाच्या. तर विकली आवर्स म्हटलेलं आहे. फक्त त्या कामगारांनी 48 तासच काम करायचे आहेत. आठवड्याचे 8 तास काम करायचे आहेत. एकूण 7 दिवसाचा आठवडा असतो, त्यातनं 1 दिवस सुट्टी असते, म्हणजे 6 दिवस आणि दिवसाला 8 तास म्हणजे 8 संग 48. तर कामगारांनी 8 तासच काम करावं असं कारखाना कायदा 1948 सांगतं. विकली हॉलिडेज ॲट लिस्ट 1 हॉलिडे इन अ वीक. सबस्टिट्यूट हॉलिडेज म्हणजे आठवड्याला 1 दिवस विश्रांती किंवा सुट्टी कामगाराला द्यावी असं कारखाना कायदा सांगतो. कॉम्पेन्सेटरी हॉलिडेज. ज्या दिवशी तो
ज्यादा काम केलं असेल तर त्याचं त्याला कॉम्पेन्सेटरी हॉलिडेज मिळाली पाहिजे. डेली आवर्स मॅक्झिमम 9 तास तो काम करू शकतो. कामगाराला डेली जास्तीत जास्त 9 तासापर्यंतच काम द्यावं असं कायदा सांगतो. इंटरवल्स फॉर रेस्ट ॲटलिस्ट हाफ ॲन आवर, म्हणजे अर्धा तास रेस्ट दिलं जावं असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि स्प्रेड ओव्हर नाईट शिफ्ट्स, ह्या कामाच्या वेळा, कामाचे तास कारखाना कायदा 1948 मध्ये घालून दिलेले आहेत मित्रांनो. परंतु IT कंपनीमध्ये वगैरे हा कायदा लागू नाही. त्या ठिकाणी कितीही तास काम दिलं जातं किंवा कामाचा बोजवारा त्या ठिकाणी जास्त असतो. प्रोहिबिशन ऑफ ओव्हरलॅपिंग शिफ्ट्स नॉट मोर दॅन 2 कंटिन्युअस शिफ्ट, म्हणजे ओव्हरलॅपिंग शिफ्ट त्या ठिकाणी देऊ नये असं कारखाना कायदा सांगतो. कारण एका कामगाराला 8 तासच काम द्यावं आणि जास्तीत जास्त कामाचं लोड किंवा ताण जास्त असेल तर 9 तासापर्यंत त्याला एक्सटेंड करावं. परंतु 2 शिफ्टमध्ये काम देऊ नये असं कारखाना कायदा 1948 सांगतं. तरी पण काही कामगार जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासा पोटी फर्स्ट शिफ्ट करून सेकंड शिफ्टला ओव्हरटाईम करतात किंवा सेकंड शिफ्टला जाऊन थर्ड शिफ्टला ओव्हरटाईम करतात आणि या कायद्याची पायमल्ली होते. मित्रांनो, कायद्याचं काटेकोर पालन कामगारांनीही केलं पाहिजे आणि कारखान्यानेही केलं पाहिजे. एक्स्ट्रा वेजेस फॉर ओव्हरटाईम, वेजेस ॲट द रेट ऑफ ट्वाईस ॲट हिज ऑर्डिनरी रेट ऑफ वेजेस फॉर ओव्हरटाईम. जर समजा एमर्जन्सी निर्माण झाली आणि एमर्जन्सीमध्ये कामगाराला थांबावं लागलं, ओव्हरटाईम करावं लागलं, तर त्या केसमध्ये त्याला ओव्हरटाईम डबल मिळालं पाहिजे. डबल रेटनी त्याला त्याचं मोबदला मिळाला पाहिजे असं कारखाना कायदा 1948 मध्ये तरतूद केलेली आहे. परंतु काही ठिकाणी तेवढाच पगार दिला जातो, मोबदला दिला जातो, किंवा काही ठिकाणी 1.5 पट मोबदला दिला जातो. परंतु कारखाना कायदा 1948 काय सांगतं, तर त्या कामगारांना जेव्हा तो ओव्हरटाईम करतो, जेव्हा तो डबल काम करतो, तेव्हा त्याला डबल मोबदला देण्यात यावा. समजा एखाद्या कामगाराला 500 रुपये 8 तासाचे मिळतात, परंतु त्याला दुसरी शिफ्ट पूर्ण थांबावी लागते, तर त्या ठिकाणी त्याला दुसऱ्या शिफ्टचे 1000 आणि पहिल्या शिफ्टचे 500 असं 1500 रुपये त्याला मोबदला मिळणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, नोटीस ऑफ पिरियड ऑफ वर्क, कामासंदर्भातलं नोटीस किंवा सूचना त्या कामगारांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यानंतर काय म्हटलं बघा, रिस्ट्रिक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन. आता कंपन्यांमध्ये महिला आणि बाल कामगार असतील किंवा मुलं असतील तर त्यांच्यासाठी कामाच्या वेळा ह्या बंधनकारक केलेल्या आहेत. त्या वेळेमध्येच महिलांनी किंवा मुलांनी काम करायचं आहे. तर वर्क बिटवीन 6 AM to 7 PM, सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच महिलांना किंवा बाल कामगारांना त्या ठिकाणी काम द्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त थांबवता येत नाही. आणि जर असं झालं तर त्या महिला किंवा ते बाल कामगार तक्रार करू शकतात. स्ट्रिक्टली रिस्ट्रिक्शन्स फॉर वुमन फॉर एम्प्लॉयमेंट बिटवीन 10 PM to 5 PM. कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेमध्ये महिलांना काम द्यायचं नाही असं कंपन्यांना रिस्ट्रिक्शन्स केलेले आहेत किंवा महिलांनी देखील याचं पालन करायचं आहे. एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन इन नाईट शिफ्ट इज परमिटेड ओनली इन द केस ऑफ फिश करिंग अँड फिश कॅनिंग. म्हणजे अशा कंपन्यांमध्येच त्यांना काम द्यायचं आहे. अदरवाईज कारखान्यांमध्ये कुठल्या परिस्थितीत रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेमध्ये काम द्यायचं नाही. त्यानंतर ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस म्हटलेलं आहे. भर पगारी रजा. तर भर पगारी रजा कामगारांना केव्हा दिल्या जातात ते पाहूया. ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस म्हटलेलं आहे. भर पगारी रजा, वेजेस ड्युरिंग लिव्ह पिरियड, म्हणजे जेव्हा कामगार त्याला गरज असेल तेव्हा तो रजा काढू शकतो. त्याचं वैयक्तिक काम असेल, वैयक्तिक कुठली विधी असेल, कुठला समारोप असेल,
त्या समारोहामध्ये त्याला जाता यावं, एक आनंद उपभोगता यावं म्हणून कारखाना कायदा 1948 कामगारांना भर पगारी रजा किंवा ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस जो प्रोव्हिजन केलेला आहे. आणि सदर जेव्हा तो रजा घेतो तेव्हा त्याला त्या रजेचा पगार मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा रजाचा पगार कापता कामा नये किंवा कपात करता कामा नये. कामगारांना सध्या 30 अर्जित रजा आहेत हक्काच्या, त्याच्यानंतर 10 मेडिकल रजा आहेत आणि 8 किरकोळ रजा आहेत. इतक्या रजा कामगार वर्षभरामध्ये उपभोगू शकतो. त्याचबरोबर ह्या रजा जेव्हा तो कामगार घेतो त्याचा कुठल्याही प्रकारचा पगार कपात होता कामा नये असं कारखाना कायदा 1948 सांगतं. त्याचबरोबर त्या रजा समजा शिल्लक राहिल्या तर त्या रजेचा पगार पुढच्या वर्षी किंवा मोबदला त्या कामगारांना लिव्ह इनकॅशमेंटच्या स्वरूपात दिलं जावं असंही कारखाना कायदा 1948 सांगतं. पेमेंट इन ॲडव्हान्स इन सर्टन केसेस, मोड ऑफ रिकव्हरी ऑफ अनपेड वेजेस आणि पॉवर टू मेक रूल्स ह्या सगळ्या गोष्टी ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस म्हणजे कामगारांच्या कल्याणासाठी कारखाना कायदा 1948 तरतूद केलेली आहेत आणि ह्याची जाण प्रत्येक कामगाराला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काय कोर्ट केसेस असतील, काही कामगारांबाबत काही इश्यू असतील, प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचं त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. त्याच्यावरती कोर्टामध्ये निर्णय होऊ शकेल अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचं कारखान्यांना आणि कामगार दोघांनाही ते बंधनकारक असणार आहे. आणि सदर कारखाना कायदा 1948 याचं व्यवस्थित नियोजन सुरू आहे का, सगळ्या तरतुदी व्यवस्थित कामगारांपर्यंत पोचतात का, ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी एक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची नेमणूक राज्य शासनाने केलेला आहे. आणि तो इन्स्पेक्टर किंवा तो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी तपासू शकतो. कारण प्रत्येक इन्स्पेक्टरची नेमणूक हे त्या त्या एरियाकरिता केलेली आहे. त्या इन्स्पेक्टरच्या आधिपत्याखाली 100-200 कारखाने असतील. त्या कारखान्यांचं त्याने निरीक्षण करायचं आहे आणि जर अशा काही गोष्टी आढळल्या आक्षेपार्ह तर त्याच्यावरती इन्स्पेक्टरने कारवाई करायची आहे. अशी ही तरतूद कारखाना कायदा 1948 केलेली आहे. आणि समजा काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या तर त्याला पेनल्टी देखील आहे. त्या कंपनीला पेनल्टी करू शकतात. ते पेनल्टी काय, जनरल पेनल्टीज फॉर ऑफेन्स पेनल्टी आहे. पेनल्टी फॉर द कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू हॅझार्डस प्रोसेस. काय जोखमीचं काम कामगाराला लावत असेल आणि त्या कामगाराचं आरोग्य बिघडलं असेल किंवा बिघडत असेल, कामगाराची तक्रार असेल तर अशा केसमध्ये इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर जाऊन त्या ठिकाणी तो कारवाई करू शकतो आणि त्याला पेनल्टी करू शकतो. पेनल्टी फॉर ऑब्स्ट्रक्टिंग इन्स्पेक्टर, पेनल्टी फॉर wrongfully disclosing results of analysis, penalty relating to caching of new machinery, penalties for offenses by workers and parents, penalty for offense by a medical practitioner, penalty for employing child labor. इतक्या गोष्टींबद्दल कारखान्याला पेनल्टी बसू शकते आणि पेनल्टी बसवण्याचं काम हे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचं असतं. मित्रांनो, थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलं तर तुम्ही त्वरित इतरांना पाठवा मित्रांनो. कारण कारखाना कायदा 1948 हा सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. याचं प्रत्येक कामगाराला एक नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रत्येक कामगार नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कारखानदारांना देखील याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि कारखान्यात आपण आपलं प्रशिक्षण पूर्ण करून कारखान्यात गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टींचं जुजबी नॉलेज असेल तर नक्की आपण त्या ठिकाणी होणारा अन्याय आपण टाळू शकतो. त्या ठिकाणी आपण अपोज करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण निदर्शनास आणून देऊ शकतो आणि कारखाना कायद्याचं एक प्रभावी अंमलबजावणीसाठी आपला हे सहभाग त्या ठिकाणी राहू शकेल मित्रांनो. तर आजचा हा कारखाना कायदा 1948 हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
आणि आवडला तर तुम्ही त्वरित इतरांना पाठवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आणि याच्यानंतर मी पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे, तोही तुम्ही नक्की पहा. थँक्यू.